सुमनाचा रंग अंगी असतो, परिमळ हा त्या सोडून जातो. सुमनाचा रंग अंगी असतो, परिमळ हा त्या सोडून जातो. परिमळाचा संग धरुनी सुमनाचा मग शोध असतो. सुमनाचा मग शोध असतो. सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम. श्रोतेहो, आज आपण या ईशप्राप्ती स्पीच महानुभाव यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण एक महत्त्वपूर्ण लीळा म्हणजे आपण देवाला उपहार दाखवतो त्यावेळी कोणत्या लीळेचं चिंतन करावं, त्या लीळा आपल्याला आठवणं गरजेचं आहे. आपण उपहाराची लीळा श्रवण करणार आहोत. उपहाराच्या लीळा जर आपण श्रवण करायला बसलं तर देवाने लीळा चरित्रामध्ये बाईसांच्या हाताचा पाणी भाताचा स्वीकार केलेला आहे. सालबर्डी येथे त्या मुक्ताबाईचे कंदमुळे स्वीकार केलेली आहेत. इंद्रभट्टाचा उपहार स्वीकार केलेला आहे. अशा अनेक भक्तांच्या लीळेचं आपण चिंतन करून त्या देवाला परब्रह्म परमेश्वराला उपहार दाखवू शकतो. पण उपहार दाखवते वेळेस आपल्याला त्या परब्रह्म परमेश्वराची प्रार्थना करावी लागते. आपण दररोज देवाला त्या परब्रह्म परमेश्वराला उपहार दाखवत असतो. पण ते उपहार दाखवते वेळेस आपण काय करावं, काय घ्यावं, कसा उपहार दाखवावा, अशी एक उपयुक्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आपण उपहार दाखवता वेळेस कोणती काळजी घ्यावी? उपहार देवाला दाखवता वेळेस आपण एक स्वच्छ ताट घ्यावं, एक वाटी घ्यावी. ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावी. ते ताट स्वच्छ असावं याची दक्षता घ्यावी. आणि ते देवाचं जे ताट आहे, आपण उपहारासाठी ते ताट तयार करत आहोत, शक्य होईल तितकं ते ताट आपण त्यात जेवू नये, आपण त्यात खाऊ नये अशी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जर आपल्याला ते पाळणं होत असेल तर देवाचं एक सेपरेट ताट उपहाराचं असणं खूप गरजेचं आहे. आणि उपहार दाखवताना की असं देवाला वेगळं गोडधोड करावं का छोटे निवेद करावे असं काहीच नाही. आपण जे आपण आपल्या घरी आपल्याला जेवायला जो स्वयंपाक करत असतो, चपाती, भाजी, भात किंवा भाकरी काही बी असो, भाकर भाजी असो, तेच देवाला ताटामध्ये वाढायचं असतं. त्याचे नैवेद्य वगैरे न करता अख्ख्याला अख्खी आपली पोळी आणि ताटात उपहार भरते वेळेस कधीच आपण ती चपाती असो, भाकरी असो, पोळी असो ती मोडून देवाला ताटामध्ये न ठेवता ती शाबीत अख्खीच त्याला मधातून असं फोल्ड करून ठेवणे, ती उपहाराच्या ताटामध्ये ते ठेवणं. बाकी आपण जे देवाला घरामध्ये केलेलं आहे, आपला स्वयंपाक जे तयार आहे, भात भाजी, भाकरी भाजी काही असो, भाकर भाजी असो, ती ताटामध्ये व्यवस्थित वाढून घ्यायची आहे. एका व्यक्तीला लागेल एवढं ते वाढून ते ताट देवापुढे, ते देवाच्या देवपूजेपुढे ठेवायचं आहे. आणि आपण चांगल्या तांब्यात किंवा उपहाराचा ग्लास असा वेगळा आहे, सेपरेट असेल ना, तर तांब्यात शोधलेलं पाणी तांब्यात किंवा ग्लासात घेऊन उजव्या हाताने श्री चक्रधर अर्पण म्हणून तो संकल्प सोडावा. आवडी व नम्रतापूर्वक घास मोडताना प्रार्थना करावी. आता जसे आपले 5 अवतार आहेत, पंचकृष्ण महानुभाव पंथातील आपण त्यांना पंचकृष्ण म्हणत आहोत. म्हणजे जसं की श्रीकृष्ण महाराज, श्री दत्तात्रेय प्रभू, श्री चक्रपाणी महाराज, श्री गोविंद प्रभू महाराज आणि सर्वत्र श्री चक्रधर स्वामी, हे आपले 5 अवतार आहेत. आणि आता आपल्याला 5ही अवताराला हे उपहार दाखवायचा. हे 5ही आपले ईश्वराचे अवतार आहेत. आणि आपण त्यांच्या अतिशय आवडीने श्रद्धापूर्वक पूजा, आराधना, पारायण वगैरे आपण करतच असतो. आता उपहार दाखवायचा आहे. मग आता प्रत्येक जणाला असा प्रश्न पडतो की 5ही अवताराला एकदाच आपण उपहार कसा दाखवू शकतो? बरं, आपण दाखवू शकतो. आपल्या महानुभाव पंथामध्ये हा एक नियम आहे. आता श्रीकृष्ण भगवंत आता पहिला अवतार आहे ना, आता आपण काय म्हणायचं? हे श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजा, विदुर देवाच्या कन्या, सुदाम देवाचे पोहे, द्रौपदीची भाजी तुम्ही किती आनंदाने, किती आवडीने, किती भावाने स्वीकार केलेली आहे. तसेच अतिशय भावपूर्वक इथे तसंच म्हणायचं आहे की देवा, त्यांच्या अन्नाचा तुम्ही ज्या प्रकारे स्वीकार केला, त्यांची ही भाजी भाकरी त्या विदुराच्या कन्या तुम्ही स्वीकार केलेल्या आहेत. बघा नाही तर दुर्योधनाचं मिष्टान्नाचं भोजन सोडून इथे विदुराच्या कन्या देवाने, श्रीकृष्ण भगवंताने ते स्वीकार केलेल्या दिसून येतात. आणि माझ्याकडेही तेवढा भाव नाही, पण मी तेवढा भाव ठेवण्याचा प्रयत्न करत आहे देवा. आणि तुम्हीही माझ्या या वृक्ष अन्नाचा, माझ्याही या अन्नाचा तुम्ही स्वीकार करावा. माझ्याही या भाजी भाकरीचा तुम्ही अति आनंदाने स्वीकार करावा. आता आपल्याला श्री दत्तात्रेय प्रभूंना आपल्या या उपहाराचा स्वीकार करावा, या भोजनासाठी इथे बोलवायचं आहे.
आपल्याला तर माहितीच आहे की श्री दत्तात्रय प्रभू पांचाळेश्वर इथे नित्यदिनी भोजनाला येत असतात. पण काय येत असतात, इथे एक आत्मऋषींनी इथे भोजनासाठी श्री दत्तात्रय प्रभूंना विनंती केलेली आहे की तुम्ही जोपर्यंत या जगामध्ये चंद्रसूर्य आहेत का तोपर्यंत तुम्ही इथे पांचाळेश्वर इथे भोजनाला यावे. आणि आताही श्री दत्तात्रय प्रभूंचं हे दिनकर्म आहे की आजचंही पांचाळेश्वर इथे श्री दत्तात्रय प्रभू भोजनासाठी येत असतात. म्हणून इथे श्री दत्तात्रय प्रभूंना प्रार्थना करता होय, दत्तात्रय प्रभूंना विनंती करता होय आपण काय म्हणायचं आहे तर आत्मऋषीच्या विनंतीला तुम्ही मान देऊन प्रतिदिनी पांचाळेश्वरला भोजन करता. बघा, आत्मऋषीच्या विनंतीला मान देऊन तुम्ही प्रतिदिनी पांचाळेश्वरला भोजन करता आणि राणी मदळाईसाच्या भिक्षेचा स्वीकार केला. तसे मज या अद्धमाच्या विनंतीला मान देऊन माझ्या या वृक्षान्नाचा तुम्ही स्वीकार करावा जी, अशी श्री दत्तात्रय प्रभूंना प्रार्थना करायची आहे. तुम्ही कसं मदळसा राणीचा सुद्धा भिक्षेचा स्वीकार केलेला आहे आणि आत्मऋषीच्या विनंतीवरून तुम्ही इथे पांचाळेश्वरला भोजनाला येत आहेत. तरीही माझ्या या गरिबाचा, माझ्या या दिनाचा, माझ्या या अद्धमाचा मी एवढं अहोभाग्य तर जोडलं नाही की मला तुमचं दर्शन होईल आणि मी तुम्हाला विनंती करेल, पण माझ्या या अन्नाचा, माझ्या या वृक्षान्नाचा तुम्ही स्वीकार करावा, अशी आवडीपूर्वक भावपूर्वक अशी प्रार्थना आपण इथे करायची आहे. आता आपला तिसरा अवतार श्री चक्रपाणी महाराज. आता श्री चक्रपाणी महाराजांच्या वेळेस देवाला या प्रार्थना करते वेळेस आपण काय म्हणायचं, जनकाईसाच्या घरी प्रतिदिनी आरोग्य केली. चक्रपाणी महाराजाला जनकाईसाच्या घरी तुम्ही प्रतिदिनी आरोग्य केली आणि द्वारावतीच्या भक्ताचे प्रतिदिनी भिक्षान्न स्वीकारले, तसे या पामराचे स्वीकारावे जी. तसे माझ्या या अद्धमाची, माझ्या या पामराचा, या वृक्षान्नाचा तुम्ही स्वीकार करावा, अशी विनंती इथे आपण चक्रपाणी महाराजांना सुद्धा करायची आहे. आता आपण आपल्या पंचकृष्णापैकी आपले चौथे अवतार, आपले चौथे पंचकृष्ण म्हणजेच श्री गोविंद प्रभू महाराज, यांना श्री प्रभू बाबा असेही म्हणतात. श्री प्रभू बाबा म्हणजे माय माऊली, प्रत्येक जीवाचे दुःख दूर करणारी ही माऊली आहे. आता श्री प्रभू बाबांना विनंती स्वीकार करतात. श्री प्रभू बाबांनी आता लीलाचरित्रामध्ये श्री गोविंद प्रभूंच्या लीळेमध्ये श्री प्रभू बाबांनी कोण्या पदार्थाचा स्वीकार केलेला आहे, त्याची एक लीलेचाही तो छोटासा संदर्भ आहे. तुम्ही आबाईसाच्या गोडपुऱ्या, द्राविड देशाच्या ब्राह्मणाचा उपहार तुम्ही स्वीकार केलेला आहे आणि त्याच प्रकारे महादाईसाचे अमृतफळे आणि तिकव नायकाचा उपहार तुम्ही स्वीकार केलेला आहे आणि तिकव नायकाचा उपहार तुम्ही स्वीकार केला. तसे या कदान्नाचा स्वीकार करावा जी. तसेच माझ्याही या अन्नाचा, माझ्याही या कदान्नाचा स्वीकार करावा जी, अशी विनंती आपण श्री गोविंद प्रभू महाराजाला करणार आहोत. आता आपण पाचवा अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, आपले साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना आता विनंती करणार आहोत. बोनेबायाचा उपहार, बाईसांचा पाणी भात आणि बाई देवाची बोरे तुम्ही आनंदाने स्वीकारलेली आहेत. आता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या लीळेमध्ये आपण हे श्रवण केलेलं असन, चिंतन केलेलं असन, ते बाई देव आपल्या आंगड्याच्या शेरत्याच्या बाईमध्ये बोरे आणत असतात आणि त्याचा अतिशय आवडीने ती उष्टी बोरे देव आवडीने स्वीकार करतात, त्या उष्टी बोराचा स्वीकार करतात आणि त्याची आवडीने ती बोरे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खात असतात. त्यांनी त्यांचा स्वीकार केलेला आहे. त्याचबरोबर ज्या बोनेबाया आहेत त्यांच्याही अन्नाचा, त्यांच्याही उपहाराचा इथे देवाने स्वीकार केलेला आहे आणि बाईसाचा पाणी भाताचा स्वीकार देवाने केलेला आहे. आता इथे देवाला म्हणायचं, तुम्ही ज्या प्रकारे बाईसाचा पाणी भाताचा स्वीकार केला तशीच या पामराची भाजी भाकरसुद्धा स्वीकार करावी जी. ज्या प्रकारे तुम्ही या सगळ्या भक्तिजनाच्या, सर्व भक्तिजनाचा पाचही अवताराला आता इथे प्रार्थना करायची आहे. तुम्ही ज्या भक्ताच्या प्रसंगावरून, ज्या भक्ताचा वृक्षान्नाचा, त्यांच्या अन्नाचा, त्यांच्या भावाचा, त्यांच्या भक्तीचा स्वीकार केलेला आहे, तसाच तुम्ही माझाही स्वीकार करावा. तसा तुम्ही माझाही स्वीकार करून मला ही थोडीशी योग्यता प्राप्त करून द्यावी, अशी विनंती, अशी प्रार्थना इथे देवापुढे बसून करायची आहे. मी अनंत सृष्टीचा दोषी आहे,
प्रत्यक्ष ईश्वर अवताराच्या ठिकाणी क्रिया घडली नाही म्हणून वाहत वाहत मी आलेलो आहे. अंतःकरणात श्रद्धा नाही, भक्ती नाही. आता तरी मायपण करून या क्रियेचा स्वीकार करावाजी आणि कृपादृष्टीने अवलोकन करून आपला उच्चिष्ट प्रसाद मला द्यावाजी. अशी दुःखपूर्वक आवडीपूर्वक प्रार्थना करायची आहे आणि त्या परमेश्वराला विनंतीचा स्वीकार करण्यासाठी विनंती करायची आहे. अन्नाचे घास मोडून ती प्रार्थना करावी. दोन्ही हात जोडून आपण प्रार्थना करावी. ती प्रार्थना करता वेळेस काय म्हणावं? ती प्रार्थना करते वेळेस म्हणावं, हे महाराजा स्वामी श्री चक्रधरा राया, मज अपवित्राते पवित्र करून माझी क्रिया स्वीकार करावी. माझी ही क्रिया तुम्ही स्वीकारात घ्यावी. माझे राजस तामस विकल्पित अन्न आपण आपल्या कृपादृष्टीने अवलोकन करून घ्यावे. शुद्ध सात्विक करावे जी. माझ्या राजस तामस अन्नाचा तुम्ही स्वीकार करावाजी आणि माझे हे जे राजस तामस आणि विकल्पित अन्न आहे त्याला आपण कृपादृष्टीने अवलोकन करून शुद्ध व सात्विक करावेजी. पद्मासनी उपविष्ट होऊन स्त्री करी घास घेऊन स्त्रीमुखी घालावेजी आणि आपला उच्चिष्ट प्रसाद मला द्यावेजी. अशी भावपूर्ण प्रार्थना आपण हात जोडून त्या परब्रह्म परमेश्वराला करावी. त्या परब्रह्म परमेश्वराच्या जवळ करावी. त्या परब्रह्म परमेश्वराला ही प्रार्थना आपण नक्कीच करावी. आणि उपहार दाखवल्यानंतर आता आपण देवाला ती प्रार्थना केल्यानंतरही आपण जेव्हा उपहार दाखवून जेव्हा देवाला दंडवत करत असतो तेव्हा म्हणायची प्रार्थना. तेव्हा काय बरं म्हणावं, काय प्रार्थना करावी देवाला? तर तेव्हा म्हणायचं, अनंत सृष्टी वंचकत्व मी माझ्याकडून असे अनंत दोष घडलेले आहेत आणि देवा खरंच का त्या एकाईसाच्या परी त्या एकाईसासारखं ईश्वराच्या ठाई तथा तत्परायणाच्या ठाई काही उत्तम क्रिया माझ्याकडून घडल्या नाहीत. असा मी वंचकी आहे, असा मी स्वार्थी आहे, असा मी कामक्रोधी आहे, असा मी मदमत्सरी आहे, असा मी अहंकारी आहे, असा मी दंभ आहे, गर्व आहे आणि अशा हे अहंकारी दंभ आणि त्या गर्व मठाराने मी भरलेला आहे. आणि देवा या संसार चक्रामध्ये गुरफटलेला आहे आणि या संसार चक्रामध्ये मी गुरफटून गेलेला आहे. स्वामी या श्री चक्रधरा राया, तरी माझी कणव तुम्हाला येऊ द्या, तरी माझी कीव तुम्हाला येऊ द्या आणि तुम्ही माझ्या क्रियेचा तुम्ही इथे स्वीकार करावा जी. माझी क्रिया तुम्ही स्वीकार करावी जी. अशी माझी क्रिया ही तुम्ही प्रसन्न होऊन स्वीकार करावी. माझी आरोग्य अंगी करावी जी महाराजा. या संसाररूपी भवचक्रापासून सोडविता तूच एक समर्थ आहेस. स्वामी आपले प्रेमदान द्यावी जी. अनंत सृष्टी माझी मुख न पाहावी अशी माझी हीन क्रिया आहे. स्वामी श्री चक्रधरा राया, तू कृपाळू कनवाळू दयाळू मयाळू आहेस. माझी दिन दुबल्याची माझी ही गरिबाची ही आरोग्य तुम्ही स्वीकार करावी जी. कृष्ण भगवंता हे श्री दत्तात्रय प्रभू महाराज आहे, हे श्री चक्रपाणी महाराजा आणि हे श्री गोविंद प्रभू महाराजा आणि श्री सर्वज्ञ श्री परब्रह्म परमेश्वरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजा असे माझे पाचही अवतारांना माझी कळकळीची ही प्रार्थना आहे की तुम्ही माझ्या या आरोग्याचा, माझ्या या वृक्ष अन्नाचा, माझ्या या क्रियेचा तुम्ही स्वीकार करावा जी. असे म्हणून आपण दंडवत घालावे आणि उपहार दाखवून घ्यावा, विनंती करायची आहे. बाकी मी एवढंच बोलेल. आणि हे आपण उपहार कसा दाखवा असा हा महत्त्वपूर्ण ही माहिती ही तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर.